एकनाथ शिंदे थोड्याच वेळामध्ये अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। अमित शहांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे निघालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे हे अमित शहा यांची भेट घेतील। आता अमित शहा आणि शिंदेंमध्ये चर्चा होणार आहे। या चर्चेमधून काय नेमकं बाहेर येत आहे याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, त्यामुळे आता काय मोठी राजकीय खळबळ बाहेर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 15 दिवसातला हा दुसरा दिल्ली दौरा आहे। याआधी ते अधिवेशन तिथे संसदेचं सुरू होतं तेव्हा ते त्यांच्या खासदारांना भेटण्यासाठी दिल्लीत गेलेले होते। आता पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्येच ते गृहमंत्री अमित शहांची भेट घेतील। अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता काय चर्चा होणार आहे, त्यामधून काय बाहेर येईल याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। कारण दिल्लीमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला एकंदरीतच आपण बघतोय। दुसरीकडे एकनाथ शिंदे जरी दिल्लीला गेलेले असले तरी नेमकं आता काय याच्यातून बाहेर येते पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, शिंदेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे 15 दिवसामध्ये। बरोबर, हा त्यांचा हा दुसरा दौरा आहे, ज्या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे आता थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये जर बघितलं आपण तर सर्व खासदारांसोबत ही भेट होणार आहे, त्यामुळे या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे, असं असताना ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली आहे। ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते साधारणतः जी चर्चा आहे की काही मंत्र्यांवरती कारवाई करायची आहे, तर ती कारवाई करताना कशा पद्धतीने करावी या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सोबतच मंत्रिमंडळ म्हणजे जो विस्तार करायचा त्या देखील काही चर्चा, एक अंतिम निर्णय जो आहे तो हिरवा कंदील जो आहे साधारणतः तो नेहमीप्रमाणे दिल्लीतून मिळत असून त्याचमुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। निश्चितच प्रशांत, आता या भेटीमधून नेमकं काय बाहेर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीत आहेत, पण प्रशांत उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीत आहेत। नेमकं काय सगळं तिकडे चित्र सुरू आहे? उद्धव ठाकरे जे आहे ते देखील दिल्लीत आहे, पण संध्याकाळी दुपारपर्यंत ते दिल्लीत दाखल होतील। या घडीला एकनाथ शिंदे यांची 1 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होणार आहे। त्यानंतर 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे। त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं, पण दोन्ही शिवसेनेचे नेते दिल्लीत आहे। याचा अर्थ असा होतो की राजकारण हे तेजीमय झालंय। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि एकूण 3 दिवस ते दिल्लीतच असणार आहेत। आपल्या या राजकीय दौऱ्यादरम्यान ते खासदार शरद पवार यांची देखील भेट घेणार आहेत, तसेच अन्य काही महत्त्वाची कामे ते दिल्लीत करणार असल्याची देखील माहिती समोर येते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला देखील उपस्थित राहणार आहेत। इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। तर एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचलेले आहेत, गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि दुसरीकडे बघितलं तर उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीत दाखल होणार आहेत आणि खासदार राहुल गांधी यांनी एक डिनर आयोजित केलेला आहे, त्या डिनरमध्ये देखील उद्धव ठाकरे हे उपस्थित असणार आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच दृष्टीने इंडिया आघाडीचं नियोजन असेल ते देखील या बैठकीतून बाहेर येण्याची अपेक्षा आहे आणि याच इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील उद्धव ठाकरे हे हजेरी लावणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते दिल्लीमध्ये गेले काही दिवसापासून घुटमळत आहेत, काळोखातून गाडीतून बाहेर जात आहेत वगैरे, मी असं ऐकलं। दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात, एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, खास करून शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखाने इथे येऊन बसावंच लागेल। त्यात नवीन काय, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही। त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना, जसे इतर भाजपच्या नेत्यांना राज्यातल्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावं लागतं रात्री अपरात्री।
वाट बघावी लागते. उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येत आहेत. राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे, इंडिया आघाडीची बैठक आहे, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल. त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर. अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत.